आज आपण बघणार आहोत चिकन पकोडे एकदम पटापट कसे बनवायचे। फक्त 5 मिनिटाची व्हिडिओ आहे, नीट बघा, पूर्ण समजा आणि पटापट जाऊन ही रेसिपी नक्की बनवा। तर चला मित्रांनो, जाऊया आणि चिकन पकोडे बनवूया। सर्वात पहिला इकडे मस्त आपण अर्धा किलो चिकन घेतलेला आहे। तुम्ही बघू शकतात एकदम फ्रेश चिकन आहे, छान धुवून सुद्धा घेतलेला आहे। आता आपण याच्यामध्ये लसूण आणि मस्त आल्याचं पेस्ट आपण केलेलं आहे, ते पेस्ट टाकून घेऊया। त्यानंतर इकडे मी चिकन 65 चा जो मसाला भेटतो तो आणलेला आहे। हा चिकन 65 मसाला आहे, तो आपण टाकून घेतो याच्यावर। त्यानंतर आपण याच्यावर थोडीशी हळद टाकणार आहोत। इकडे आपण हळद टाकून घेतलेली आहे। त्यानंतर मस्त गरम मसाला टाकलेला आहे आणि आता आपण याच्यावर मस्त लाल मिरची पावडर टाकणार आहोत। आपण याच्यामध्ये थोडाही कलर वापरलेला नाही आहे। इकडे थोडंसं 1 चमचा मी मीठ घेतोय, मीठ सुद्धा आपण चवीनुसार घेणार आहोत। आता आपण इकडे 1 वाटी बेसन घेतलेलं आहे, मस्त बेसन आपण टाकतो याच्यावर। त्याच्यानंतर 1 वाटी कॉर्नफ्लॉवरचं पीठ घेतलेलं आहे। बेसनचं पीठ टाकून झालेलं आहे। आता चांगलं मी इकडे कॉर्नफ्लॉवरचं पीठ घेतोय, ते पण आपण टाकून घेतलेलं आहे याच्यावर। आता आपल्याला इकडे 1 अंडं घ्यायचं आहे, छानपैकी असं फोडायचं आहे वरती आणि आता आपल्याला याला सगळं मिक्स करून घ्यायचं आहे। तर चला छानपैकी चिकन पूर्ण मिक्स करून घेऊया। आपण याच्यात कलर थोडाही नाही घेतलेला आहे, बट लाल मिरची पावडर जी आपण टाकलेलं आहे त्याच्याने छान कलर येणार आहे। तर आता आपण हे पूर्ण मिक्स करून घेऊया। इकडे एकदम पूर्ण मिक्स झालेलं आहे चिकन, तुम्ही बघू शकतात। छान चिकनला एकदम पूर्ण फ्लेवर मस्त लागलेला आहे आणि आता आपल्याला हे असं मस्त तेलावर फ्राय करायला सोडायचं आहे। तर चला तेल गरम करत ठेवूया। तर इकडे मी कढई आता गरम करत ठेवलेली आहे। आता आपण इकडे अंदाजाने तेल घेऊया। 7 ते 8 चमचे, जे मोठे चमचे असतात ना, ते 7 ते 8 चमचे असं आपण इकडे तेल घेतलेलं आहे अंदाजाने। आता तेल गरम झाल्यानंतर आपण एक एक करून याच्यावर मस्तपैकी सर्व चिकनचे पीस टाकून घेऊया। तर मित्रांनो, तेल गरम झालेलं आहे। आता आपण एक एक करत सर्व चिकनचे पीस इकडे मस्तपैकी मसाल्यामध्ये डीप केलेले सर्व चिकनचे पीस आपल्याला तेलावर घालून घ्यायचे आहेत आणि आपल्याला लगेच चमच्याने पलटायचं नाही आहे किंवा याला थोडंही हलवायचं नाही आहे, कारण कसं असते, जे पीठ असते ते चांगलं फ्राय झालं नाही तर ते खालती पूर्ण कढईला चिटकून जाईल। तर त्याच्यामुळे थोडंसं त्याला 1 ते 2 मिनटं छान फ्राय होऊन द्यायचं, त्यानंतर त्याला चमचा लावायचा आहे। तर चला पहिला सगळे पीस टाकून घेऊया, मग मी तुम्हाला सांगतो आपल्याला कसं फ्राय करायचं आहे। आता इकडे पूर्ण छान 1 मिनिट झालेला आहे। आता मी असं चमचाला लावून आहे ना, हे बघा आता पूर्ण कडक झालेले आहेत एकदम, त्याच्यामुळे कुठेही चिटकलेलं नाही आहे कढईला थोडं पण। आता आपण याला आहे ना असं छान पूर्ण बघा असं सेपरेट करून घेऊया, म्हणजे एखादा पीस एखाद्या चिकनच्या पीसला जर चिटकला असेल तर तो आपण असं पूर्ण सेपरेट करून घ्यायचा। बघा इकडे पीस असे चिटकलेले असतात थोडे थोडे, ते आपण सेपरेट करून घ्यायचे। आता याला ना आपल्याला छान असंच तेलामध्ये हलवत राहायचं आहे, जेणेकरून ते खालती म्हणजे जास्त काळं नको व्हायला। आता याला छान कलर आलेला आहे मित्रांनो, तुम्ही बघू शकतात एकदम मस्त लाल कलर आलेला आहे। तर आपलं चिकन इकडे चांगलं शिजलेलं आहे। कलर आल्यानंतर तुम्हाला एक काढून घ्यायचं आहे। फक्त आता आपल्याला काही सेकंद फ्राय करायचं आहे आणि लगेच काढून घ्यायचं आहे। तर चला इकडे मस्तपैकी काही सेकंदानंतर आता आपण हे असं मस्त तेल काढून घेऊया। त्याच्यासाठी मी इकडे झारा घेतलेला आहे, तो असा खाली पकडूया, त्याच्यामध्ये सगळं चिकन काढून घ्या, म्हणजे जे तेल आहे ते पूर्ण निघून जाईल आणि त्यानंतर आपण ते साईडला काढून घेऊया। आपल्याला सेम पुन्हा तशीच रेसिपी करायची आहे, जे आपण पहिलं चिकन घेतलं होतं, जसं आपण फ्राय करायला सोडलं होतं, सेम तसंच आता आपल्याला चिकन परत एकदा फ्राय करायला सोडायचं आहे आणि फ्राय झाल्यानंतर मस्त प्लेटमध्ये काढून याचा आनंद घ्यायचा आहे। मित्रांनो, व्हिडिओ आवडली तर लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका। तर आपण हे फ्राय करायला सोडूया आणि जे फ्राय झाल्यात त्याला आपण मस्तपैकी खाऊन आनंद घेऊया। तर चला व्हिडिओ पूर्ण बघा, अजून व्हिडिओ तुमच्यासाठी संपलेली नाही आहे, पूर्ण बघा, त्याची टेस्ट बघा आणि व्हिडिओला नक्की लाईक करा।